निलेश 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 टू पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल विक्की. एक तुफानी फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. आंबवडे संघाचा हा फलंदाजीतील एक सितारा मैदानामध्ये दाखल झालाय. लेट्स गेम ऑन. पहिला चेंडू या सामन्यातील घेऊन येतोय निलेश. निलेश टू विकी. यावेळी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पद्धालित्य केलं होतं. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी निर्धाव चेंडू गोलंदाज हाताळतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास देखील तेवढाच उंच होताना पाहायला मिळतो. कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी पहार होतो, कारण क्रिकेटच्या भूमीवरती ज्यावेळी तुम्ही तुमचं प्रदर्शन करत असता त्यावेळी तुमची मनस्थिती खूप महत्वपूर्ण असते. यावेळी पंच केलाय, सरळ जातोय पॉइंट रिझन मध्ये, चुकी करतोय गफलत, झेल सोडलाय आणि झेल सुटल्यानंतर एकेरी धाव ही अंकित होते. विक्की सारख्या एका मातब्बर फलंदाची झेल या ठिकाणी सुटली आहे. 2 चेंडू झालेत, 1 धाव. ही धाव संख्या आंबवडे संघाच्या स्कोर कार्डवरती जोडली जाते आणि धावांचा श्री गणेशा झालाय. ही धाव येणं खूप महत्वपूर्ण होतं, सुरुवात होणं खूप गरजेचं होतं. आरंभ केलाय धावांचा, तो धावांचा उंचांक 4 षटकानंतर कितीपर्यंत गाठू शकतो आंबवडे संघ हे या पर्वामध्ये आपल्याला कळेल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट पदालित्य केलं गेलं होतं. दिशाहीन गोलंदाजी पंच हर्षल गगन बरारी घेताना पाहायला मिळत आहेत. नकारात्मक चेंडू, अवांतर धावेंची ही भर आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दोन्ही आकड्यावरती. नकारात्मक चेंडू टाकण्यापासून कुठेतरी वंचित राहावं लागेल गोलंदाजांना, कारण कालच्या सत्रापासून पाहिलेत अनेक सामने अतितटीचे होताना पाहायला मिळाले. अनेक संघातील गोलंदाजाने अवांतर धावा जास्तीत जास्त षटकात दिलेत आणि त्यामुळे सामना दुरावताना अनेक संघापासून आपण पाहिलाय. तर कुठलीही चुकी करू नये, एक शिस्तबद्ध गोलंदाजी अपेक्षित असेल. निलेश कडून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. अक्रॉस द बॅट आलाय, हुक केलाय, हुक नंतर चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावांची या ठिकाणी पूर्तता होते आणि धाव बोलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. चांगला असा फटका होता, पूर्णपणे प्रॉपर इम्बॅलन्स मध्ये. त्या चेंडूची वाट पाहिली, वाट पाहिल्यानंतर पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन केलं आणि चेंडू खेळला गेला तो वाईडिश डीप मिड विकेट रिझन मध्ये 2 धावांसाठी. पुढचा चेंडू पुढे आला, येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, जातोय तो लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत घेतली गेली 1 धाव, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी नाकारले. चांगला असा बॅकअप कव्हर अप पाहायला मिळतोय वरपेवाडी या संघाकडून. विनोद ऑन स्ट्राईक. धावसंख्या आपण पाहतोय ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुफानी फलंदाजी ड्यू फॅक्टर असताना देखील सुजितची बॅट या मैदानावरती बोलताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चेंडू खेळलाय स्लॉट मध्ये, आता लॉफ्ट केल्यानंतर चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्रक्षेत्राखाली वाईड डीप मिड विकेटचा चुकी करतोय, मिस जजमेंट करतोय, सुजयकडून चुकी होते आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. 4 चेंडू खेळलाय स्लॉट मध्ये, आता लॉफ्ट केल्यानंतर चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्रक्षेत्राखाली वाईड डीप मिड विकेटचा चुकी करतोय, मिस जजमेंट करतोय, सुजयकडून चुकी होते. वाईडिश डीप मिड विकेट रिझन मधून लॉंग रिझन मध्ये येताना तो झेल टिपण्याची संधी, मिस जजमेंटचा परिणाम चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला मिळाला. ही 4 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेले. धावफलक 9 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. निलेश येतोय घेऊन. निलेश टू विनोद. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेला. चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये, लेग बाईच्या रूपामध्ये ही 1 धाव अंकित होते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसात अनेक संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहतात थोड्याच वेळात या मैदानावरती चषक देखील ठेवले जातील. ज्या चषकाकडे मन वेधून घेतले जात आहे त्या चषकाच्या मानकरी ठरण्यासाठी अनेक संघ दाखल झालेत. तर कुठला संघ कालच्या सत्रापासून जर पाहिलं तर बक्षीस पात्र स्पर्धेमध्ये दाखल झालेला संघ मंगलमूर्ती मराठवाडी संघ आपल्याला पाहायला मिळालाय. तंतोतंत काळजी, अप्रतिम असं नियोजन. ज्यावेळी कुठे तुम्ही एक स्पर्धा उभारता, ती स्पर्धेला जर एका मोठ्या स्पर्धेमध्ये रूपांतर करायचं असेल तर मान्यवरांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं. असे अनेक मान्यवरांची मांदियाळी कालच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसात देखील आपल्याला त्यांची उपस्थिती शुभाशीर्वाद देण्यासाठी पाहायला मिळतील. तसेच खेळाडूंचं देखील योगदान तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. कारण जर विचार केला आजच्या दिवसामध्ये आपल्याला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने हे 4-4 षटकांचे खेळवायचे आहेत. त्यासाठी वेळेवरती प्रत्येक सामना पूर्ण होणं, कुठलीही अवलंब न होणं, विलंब न होणं याची काळजी घेतली जाते. गोलंदाज निघतोय सुजय.
सुजय टू विकी. हलक्या हाताने फ्लिक केला, फ्लिक नंतर चेंडू जातोय फॉलो थ्रू मध्ये, स्वतः पकडतोय तोपर्यंत गॅदर केला गेला, कलेक्ट केला गेला. एक धाव या ठिकाणी घेतली गेली विकीच्या बॅट मधून. हे धावफलकावरती विकीच्या वैयक्तिक आणि संघाच्या धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर 11 या आकड्यावरती सुजयानो बॉलिंग मार्क. कुठेतरी समंजस क्रिकेट खेळलं जात आहे, सेन्सिबल क्रिकेट खेळत आहे. विनोद आक्रमक होतोय तर कुठेतरी त्या डाव सावरण्याचा प्रयत्न विकीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळला चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये, पंच केला गेला. पंच केल्यानंतर चेंडू आपल्याला वायडिश पॉईंट रिजन मध्ये, शॉर्ट पॉईंट रिजन मध्ये जाताना पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आल्यात. या फलंदाजाला वंचित ठेवलं गेले मोठमोठे फटके खेळण्यापासून. कारण जर विचार केला वरपेवाडी संघाकडे सुजय असतील, अनेक आबा असतील, असे अनेक विस्फोटक फलंदाज पाहायला मिळत आहेत. सुजय याचा पुढचा चेंडू षटकातील तिसरा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवे, क्षेत्ररक्षक त्या खाली, कुठलीही चूक नाही. फलंदाज बाद होतोय. विनोद तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाची आक्रमकता आपण या सामन्यामध्ये पाहत होतो, सुजयने त्याचा झेल सोडला होता आणि स्वतः गोलंदाजी मार्कवर आला. जी चूक मी केली ती भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना हा गोलंदाज पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आंबवडे संघाकडून दाखल होतोय तो सनी. विकी आणि सनी एक वन डाऊन पोझिशन मध्ये हा खेळाडू दाखल होतोय. डाव सावरण्याचा प्रयत्न असेल, पूर्णपणे आता जबाबदारी विकीच्या खांद्यावरती येताना पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. बाराही धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूंची आतापर्यंत पूर्तता झाली. पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट आलाय, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, महत्वपूर्ण झेल आहे या सामन्याचा. योगेश त्या खाली, झेल सुटतोय, चुकी करतोय. विकी सारख्या एका मातब्बर फलंदाजी झेल सुटली गेली आहे. झेल सुटली गेली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, धाव नाकारली गेली. झेल होती एका महत्वपूर्ण खेळाडूची. ही जर झेल झाली असती तर आंबवडे संघापासून सामना हिरावून घेताना दुरावताना पाहायला मिळाला असता, पण गफलत होते. जर विचार केला क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती, जर खंबीर पाया कुठल्या क्षेत्राला मानला असेल तर तो क्षेत्ररक्षक मानला जातो. कारण जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक चांगल्या खेळाडूची झेल होते, त्यानंतर सामन्यामध्ये रंग बदलताना पाहायला मिळतात आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील तेवढाच उंचावतो. चेंडू आता डीप मिड विकेट रिजन मध्ये, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगला असं कम्युनिकेशन या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आंबवडे संघाचा धावफलक या 2 धावसंख्येने जाऊन पोहोचतोय 15 या. एक शॉट असेल, 14 ही धावसंख्या. 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज सज्ज होईल सुजय. सनी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक इनला विकी. यावेळी चेंडू पंच केला, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्रशक्ती पर्यंत येईल तोपर्यंत घेतली गेली ह्या 2 धावा आणि 2 धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 2 षटकाची पूर्तता धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. दोन्ही संघांचा जर विचार केला, धावफलकाचा विचार केला तर धावफलक हा सामना 50-50 पाहायला मिळतोय. कारण ड्यू फॅक्टर आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर असताना देखील सुजित सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची आपण फलंदाजी या श्रीकृष्ण दिवा ग्रामस्थ मंडळावरती पाहिली आहे. या मैदानावरती त्याची बॅट बोलली आहे आणि त्याच खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय. जो सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय तो सौजन्याने मंगलमूर्ती मराठवाडी संघ, गणेश शिंदे अँड टीम यांच्या सौजन्याने ही एक मोलाचं सहकार्य मतरेवाडी चषक 2021च्या या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक मान्यवरांचं देखील योगदान या चषकासाठी पाहायला मिळते. पहिली स्पर्धा आहे आणि ज्यावेळी पहिली स्पर्धा, पहिलं नियोजन असतं त्यावेळी खूप दबाव तंत्र देखील आयोजकाकडे पाहायला मिळतं. पण त्या दबाव तंत्राचा विचार न करता कुठलाही खेळाडूला, कुठल्याही प्रेक्षकाला, कुठल्याही मान्यवराला कमतरता नाही भासणार याची तंतोतंत काळजी घेतली गेली. चांगलं असं नियोजन, देखणीय असं सामन्याचं विवरण इथे या ठिकाणी केलं जात आहे. 2 षटकाची पूर्तता, सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अजय. स्ट्राईक इनला विकी. आता विकीची बॅट बोलणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. आक्रमकता घ्यावी लागेल, ज्याला जीवनदान मिळालंय. शॉर्ट पिच चेंडू हुक केला, हुक नंतर चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार.
डीप स्पेलिंग रिझन मध्ये येतोय. आक्रमकता घ्यावी लागेल मधून हा चौकार ज्याला जीवनदान मिळाले. 4 धावेने धावफलक चेंडू हुक केला. हुकनंतर चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा काहीशी फलंदाजी अपेक्षित असेल आंबवडे या संघाला. आंबवडे संघातील प्रशंसक देखील कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल अजय. अजयच्या पहिल्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळालाय. बॉलर नेम योगेश. योगेशनं बॉलिंग मार्क. शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये योगेश देखील पाहिल्या म्हणजे त्याच्याकडून चुकी झाली. विक्की असा झेल सुटला. त्यानंतर त्याचे आपण विस्फोटक फलंदाजी पाहतोय. विक्की ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इनला आपण फलंदाज पाहतोय सनी. अनेक संघ मैदानामध्ये दाखल होतील. तसेच आजच्या दिवसातील आपण प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत. खांदा कॉलनी पनवेल विरुद्ध पाटण 11 असा हा सामना रंगण्यात येईल. ठीक 4 वाजता हा सामना खेळवण्याचा प्रयत्न पुरेपूर असेल. एकेरी धाव असेल. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचतो 21 या आकड्यावरती. चौकार आल्यानंतर चांगला असा कमबॅक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थिंक एज घेतल्या गेल्यानंतर चेंडू जाईल घोषित रिझन मध्ये. विक्की ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इनला सनी. सामन्यातील हा तिसऱ्या षटकाची पूर्तता होताना पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढे येऊन खेळ स्ट्रेट ड्राईव्ह केला. बिलॉंग टू द बॉलर. चेंडू जातोय तोपर्यंत वाईडिस्ट लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू जाईल 2 बाउन्स सीमारेषा पार. 4 पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे येऊन खेळ स्ट्रेट ड्राईव्ह केला. बिलॉंग टू द बॉलर. चेंडू जातोय तोपर्यंत 25 धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील हा चौथा चेंडू असेल. गोलंदाज निघतोय योगेश टू विकी. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आत येत होता. विविधतापूर्ण गोलंदाजी केली जाते. एक उदयनमुख खेळाडू आहे वरपेवाडी या संघाचा. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहत आहात वरपेवाडी विरुद्ध आंबवडे या संघादरम्यान. पुढचा चेंडू असेल गोलंदाज योगेश याचा. पुढे येऊन खेळलाय. पंच केलाय. पंच खालचा चेंडू जाईल लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब अशी फेक. खराब असं कलेक्शन पाहायला मिळतंय आणि त्या खराब अशा फेकीमुळे 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. विकी ऑन स्ट्राईक. याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिलाय. विनंती असेल ज्यावेळी संघ दाखल होतील, जे अनेक संघ आजच्या दिवसात खेळायला येणार आहेत, त्यांना विनंती केली जाते की आपल्याला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना 4-4 षटकांचा खेळवाय, तर कुठलाही विलंब होऊ नये. सामन्याची पूर्तता वेळोवेळी व्हावी. प्रत्येक षटकास 5 मिनिटांची विनंती केली जाते की एका पर्वासाठी आपल्याला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना 4-4 षटकांचा खेळवाय, तर कुठलाही विलंब होऊ नये. जाताना पाहायला सामन्याची पूर्तता वेळोवेळी व्हावी. विनंती असेल वरपेवाडी संघ कुठली टीम मीटिंग करू नये, कारण एक मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि ती परिपूर्ण होण्यासाठी एका 16 या ठिकाणी आजमावला गेलाय. तो परिपूर्ण होण्यासाठी तुमचं देखील योगदान तेवढंच गरजेचं आहे. वेळोवेळी सामन्याची पूर्तता आणि 4 षटकांचा हा सामना खेळवायचा प्रयत्न आहे की संघाकडून आयोजकाकडून कळवलं जाते की उपांत्य फेरी आणि अंतिम सामना 4-4 षटकांचा खेळवला जावा. गणेश बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आधार सज्ज होतोय. धावफलक आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 या आकड्यावरती. 28 धावसंख्या. स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश मध्ये क्षमता आहे, ती ॲबिलिटी चेंडूला सीमारेषा पार पोहोचवण्याची. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, तोपर्यंत चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये. थिंकेज घेतल्यानंतर मर्यादित क्षेत्र असलेले हे मैदान आपण पाहत आहात आणि 1 धाव पूर्ण होईल. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. उसळी घेणारा हा चेंडू, कारण परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणलं जातं त्या पद्धतीची गोलंदाजी. फक्त वेग थोडासा काहीसा कमी होता. प्रॉपर टायमिंग कनेक्शन इम्बॅलन्स होताना फलंदाजाला पाहिले, कारण ज्यावेळी तुम्ही हुक पुल शॉट खेळताना ते तुमचं मादक सौंदर्य असतं क्रिकेटमधील कौशल्याचं, कारण प्रॉपर इम्बॅलन्स लागतो. तुमचं आय टू बॉल टू आय कोऑर्डिनेशन परफेक्शन लागतं. तेवढाच परफेक्ट टायमिंग देखील होताना पाहायला मिळतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हुक केलाय. चेंडू आता शॉर्ट बुडन रिझन मध्ये. आबा कदम त्या खाली, कुठलीही चूक नाही. फलंदाज गणेश
बॅक टू द पवेलियन गणेश तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळतोय देखील कुठला नवीन फलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्या खाली कुठली चूक नाही. नवीन फलंदाज वाघ स्वतः कर्णधार दाखल होतोय. गणेश तंबूच्या ज्याच्या बॅट मधून गोठवलीच्या मैदानामध्ये आपण एक षटकार एक चौकार महत्वपूर्ण जेव्हा हातीदंडीचा सामना होता त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता तोच हा खेळाडू दाखल होतोय. शेवटचा षटक आपण मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला विकी जो फलंदाज स्ट्रायकिंगवर येणं महत्वपूर्ण असेल. धावफलक 29 आकड्यावरती पाहतोय आपण. 29 धावसंख्या धावफलकावरती आधार निघतोय गोलंदाजी मार्कवर. ज्या पद्धतीची गोलंदाजी वरपेवाडी संघाला या खेळाडूकडून अपेक्षित होती त्याच पद्धतीची गोलंदाजी केली जाते. स्ट्रायकिंगला विकी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूवरती चौकार षटकारांची अपेक्षा असेल ती पुढे सरसावला ऑफसाइडला येऊन खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय गफलत होते तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्तता होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 2 धावा जुळल्या जात आहेत. या 2 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पदजालीत ओळखलं जातंय आणि त्या पदजालीत ओळखल्यानंतर जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याला अनुसरून गोलंदाजी केली जाते. आधार या गोलंदाजाकडून पुढे येऊन खेळलाय. बॉक टू द ड्राईव्ह चांगला असं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतं. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होईल. धावचीची संधी आणि धावचीच्या रूपामध्ये फलंदाज होताना पाहायला मिळतं. एक धाव घेतली गेली. बाद होतोय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होईल. जाताना पाहायला मिळतं आणि नवीन फलंदाज मयूर हा खेळाडू त्या खेळाडूकडे देखील क्षमता आज संधी मिळाली. कारण ज्यावेळी तुम्हाला संघामध्ये स्थान मिळतं ती संधी मिळते ते का मला आज या संघामध्ये स्थान आहे त्या स्थानाला अनुसरून मला स्वतःला सिद्ध करावं लागेल. माझ्या गावासाठी मला या ठिकाणी खेळावं लागेल. सामन्यामध्ये मला 3 चेंडू आतापर्यंत खेळण्याची मुभा आहे. 2च चेंडू बाकी त्या षटकातील आणि या 2 चेंडूवरती एक मोठा फटका अपेक्षित असेल. पूर्ण प्रशंसक त्या फटक्याची वाट पाहत आहे. आंबोडे संघ पवेलियनच्या लेफ्ट हँड साइडला तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया सामन्याच्या दिशेने. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज निघतोय आधार ज्याच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी भेदक मारा आपण या सामन्यामध्ये पाहिलाय. अॅकोराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न. पायांचा वेध घेतला गेला. लेग बाईसच्या रूपामध्ये ही एक धाव घेतली गेली. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 33 या आकड्यावरती. विकीला नॉन स्ट्राईक इंडवर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय त्या या गोलंदाजाकडून. कारण विकीची विस्फोटक फलंदाजी आपण 2 चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिलेत. पुढचा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज आधार टू. शेवटचा चेंडू या पहिल्या पर्वातील. पुढे येऊन खेळलाय. चेंडू हवे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी. झेल सुटल्यानंतर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. तंबूच्या आसऱ्याला जातोय. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडले ते धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 24 चेंडू 35 धावांचं लक्ष. विनंती असेल आंबवडे संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि विनंती असेल वरपेवाडी संघ आपण लवकरात लवकर आपल्या सलामीर मैदानात पाठवायचे आहेत. ज्या पद्धतीने रायगड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये जी शिस्त क्रिकेटसाठी असलेला प्रेम जिव्हाळा पाहायला मिळतो तीच शिस्त क्रिकेटचा आधार या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मत्रबडी चषक 2021च्या या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. 24 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष असेल. आंबवडे संघाची गोलंदाजी जेवढी तिखट आहे तेवढाच भेदक मार आपल्याला आंबवडे संघाकडून पाहायला मिळतो. विनंती असेल वरपेवाडी संघ आपण आपले सलामीर मैदानात पाठवायचे आहेत आणि आंबवडे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कारण आपल्याला विलंब कुठलाही वेळेचा करायचा नाहीये. शेवटचा क्षण आहे. शेवटच्या क्षणी शेवटचा हा दिवस आणि कुठली शेवटचे जे सामने आहेत आपल्याला महत्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत. एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये खत्री 11 खांदा कॉलनी पनवेल विरुद्ध पाटण 11 असा हा प्रेक्षणीय सामना रंगणार आहे. अनेक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या सामन्यासाठी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक आपल्याला युट्यूब चॅनल क्रिक इंडियाच्या माध्यमातून जुळताना पाहायला मिळतील. क्रिक लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जुळताना पाहायला मिळतील.
तर सामन्याच्या दुसऱ्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होते. 24 चेंडू 35 धावांचं लक्ष ठेवले त्या आंबवडे संघाने वरपेवाडी या संघासाठी. आंबवडे संघ आपल्याला क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल. तर विस्फोटक फलंदाज आहे, महत्वपूर्ण फलंदाज आहेत वरपेवाडी या संघासाठी. एका बाजूला सुजय कदम दाखल होतोय तर त्याच्या समवेत योगेश कदम. राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आंबवडे या संघासाठी. विनंती असेल आंबवडे संघ, कुठली टीम मिटिंग नकोय. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे आणि एका पर्वासाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. अजून अनेक सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे. शेवटचा दिवस आहे या चषकाचा. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला कालच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळेल. आजच्या सत्रामध्ये देखील आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. 24 चेंडू 35 धावांचं लक्ष. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल गणेश. गोलंदाजी मार्कवर सतीश सज्ज होतोय. 24 चेंडू 35 धावांचं लक्ष. त्या लक्षाचा पाठलाग करताना सलामीर आपण पाहतोय सुजय. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला योगेश. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण हर्षल यांना पाहतोय. पुरेपूर पाटण तालुका क्रिकेट अंतर्गत होणारी कुठलीही स्पर्धा असो सातत्याने त्यांचं सहाय्य पाहायला मिळतं. क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आपण पाहतात. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटका हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. स्वतः कर्णधार सतीश सज्ज होतोय. 2 फिल्डर आउटसाइड ऑफ फिल्डिंग पाहायला मिळतात. एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन रिझर्व मध्ये. आउटसाइड ऑफ गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू सतीशाचा सुजयसाठी पुढे ठेवला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. 3 कॅच घेतली गेली. चेंडू जातोय घोषित रिझर्व मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावांचा श्रीगणेशा होतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. आंबवडे संघाचा विचार केला तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा संघ. अनेक उदयनमुख अनेक अनुभवशील गोलंदाज या संघाकडे आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांची राहायला पाहायला मिळते. बॅकफुटला गेला पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून तो परत 3 कॅच घेतल्या गेल्यानंतर चेंडू झाला घोषित रिझर्व मध्ये एका धावेसाठी. या एकेरी दुहेरी धावा देखील येणं तेवढंच महत्वपूर्ण आहे, कारण निर्धाव चेंडू येण्यापेक्षा ज्यावेळी एकेरी दुहेरी धावा येत असतात धावफलकावरती त्यावेळी सामना दुरावता न जाता निगडीत येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळले. धावा खर्चिक ठरलाय तो. 2 अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतात. चेंडूला या ठिकाणी लॉफ्ट केलं गेलं होतं. तेवढंच चांगलं वाईडिश डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून आपण पाहिलंय. तोपर्यंत 2 धावा आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सतीश 2 पुढे येऊन खेळलाय. गॅप भेदलाय. चेंडू जाईल ऑफसाइड डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स दणदण करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी खेळलाय. गॅप भेदलाय. चेंडू जाईल ऑफसाइड डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स दणदण करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी 4 धावा या ठिकाणी आल्यात आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण 8 या आकड्यावरती पाहतोय. शेवटचा चेंडू सुजयच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न आणि पद्धत आली तर ओळखून गोलंदाजी केली गेली. पहिल्या षटकाची पूर्तता. धावफलक आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. 9वी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. तर मान्यवर माननीय श्री सागर दादा मत्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत.
सागरदादा मत्रे यांची उपस्थिती, आपल्याला मान्यवरांची उपस्थिती, आपल्या ग्रामस्थासाठी अनेक वेळा मौल्यवान योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले, त्यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि थोड्याच वेळामध्ये दुसऱ्याच्या तिसऱ्या गटामध्ये आपल्याला मत्रेवाडी 11 संघ खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर विक्की सज्ज होतोय. धावफलक 9 या आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. महत्वपूर्ण षटक असेल, क्रुशियल मुवमेंट आहे. आणि 7 चेंडू हाताळण्यासाठी आंबवडे संघाचा सर्वोत्तम खेळाडूला आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती दिशा भरकटली. पंच गगन भरारी घेताना पाहायला मिळतात. अवांतर धावांची भर होते. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. आता गरज असेल ती 18 चेंडूंमध्ये 25 धावांची. अक्रॉस द बॅट हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी. आता गरज असेल, येणारे चेंडू असतील 17 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 17 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल केले जात आहेत. गोल्डन स्पॉटवर उसळी घेणारा हा चेंडू. वन बाउंडची सक्त ताकीद या ठिकाणी दिली जाते. अवांतर असेल हा चेंडू, त्यावेळी वन बाउंडची सक्त ताकीद दिली जाईल. अवांतर चेंडूच्या ठिकाणी पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर धाव फलकावरती जोड जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि कुठेतरी अनियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाज विकी याच्या माध्यमातून महत्वपूर्ण खेळाडू, सर्वोत्तम खेळाडू म्हणून याची गणना केली जाते. ते आंबवडे संघासाठी तो आज कुठेतरी चुकी करतोय. आणि या चुका खूप आधीच्या सामना महागड्या ठरू शकतात. आता धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्कवर. बॅक टू द बॉलर खेळलाय तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागते. ही एक धाव धावफलकावरती लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. चौदाही धावसंख्या आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील तेवढीच चौक कामगिरी पार पाडताना मिळेल. आजच्या दिवसामध्ये देखील पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला जे नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा असो, व्यावसायिक क्रिकेट असो, सर्वत्र त्यांची आपण पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गुरुनाथ पाटील सर आणि विनोद भगत सर आपल्या समवेत पाहायला मिळतील. फलंदाज बाद होतो. योगेश थिंकेज घेतली गेली सरळ बिहाइंड द विकेट. यशरक्षकाने तो झेल टिपलाय. अनप्लेबल बॉल ऑफ द क्रिकेट. ज्यावेळी गोल्डन स्पॉटवरून अपेक्षित असतो त्या अनपेक्षित उसळी घेताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाज बाद होतोय. निलेश बॅक टू द पवेलियन. योगेश बॅक टू द पवेलियन. निलेश दाखल होताना पाहायला मिळतोय. निलेशला डाव सावरावा लागेल. सुजयला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल सुजयचा, कारण सुजयच्या बॅट मधून आपण तुफानी फलंदाजी पाहिली. चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिलेत. आणि धावफलक जर आपण पाहतोय तो स्थिरावलेला पाहायला मिळेल. 14 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता चेंडू असतील 15 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 21. 15 चेंडू 21 धावा. 21 धावा 15 चेंडू असं हे लक्ष असेल वरपेवाडी या संघाला. तर डिफेंड करताना आपण आंबवडे संघाला पाहतोय. यावेळी चेंडू हलक्या हाताने खेळला चेंडू तर शॉर्ट मिड प्रेझर मध्ये चांगला असं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. आता गरज असेल येणारे चेंडू असतील 14 चेंडू 20 धावांची.
येणारे चेंडू असतील 14 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. सुजय ऑन स्ट्राईक, एक विस्फोटक फलंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आपल्याला गोलंदाजी करताना विकी याला पाहतोय. तेच तर्रार गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय आणि ज्या ज्यावेळी निर्धाव चेंडू येतील त्या त्यावेळी फलंदाजावरती दबाव तंत्र वाढताना पाहायला मिळेल. आणि ज्या ज्यावेळी दबाव तंत्र फलंदाजावरती वाढले त्या त्यावेळी फलंदाज कुठली तरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुढे येऊन खेळलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. तोपर्यंत घेतली गेली एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. आता धावांची गरज असेल ती 19 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 12. महत्वपूर्ण षटक असेल, कुठल्या गोलंदाजाकडे ती दुरा दिली जाईल की तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. गणेश विनंती असेल कुठली टीम मिटिंग करू नये, विलंब लावू नये. आंबवडे संघ 12 चेंडू 19 धावांचं हे लक्ष. सुजय अजूनपर्यंत मैदानात, जोपर्यंत सुजय आहे मैदानामध्ये तोपर्यंत आत्मविश्वास पूर्णपणे या खेळाडूकडे ठेवला गेलाय. तो वरपेवाडी या संघाकडून अत्यंत क्रुशल मुवमेंट मध्ये ही मॅच येऊन पोहोचले. एक टफ सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू धावांची गरज असेल ती 19. गणेशानो बॉलिंग मार्क. क्षेत्ररक्षण खुलताना पाहायला मिळते. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ. तर 4 फिल्डर ऑफसाइड द लेग लावले गेलेले पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. फलंदाज आबा कदम. सुजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते आबा कदम. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण जाऊन बदलते, कुठेतरी वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय आंबवडे हा संघ. येणारे चेंडू असतील 11 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल. या सामन्याचा विजयी संघ आपल्याला शिवतेज तुपेवाडी या संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. अकरा चेंडू 19 धावांची गरज आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी वरपेवाडी संघाकडून आबा कदम आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अकराज बॅट बॅकफुटला गेले होते आणि हे आधीच गोलंदाजाने ओळखलं होतं, त्याला अनुसरून गोलंदाजी केली. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडू आला की क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रशंसकांमध्ये आत्मविश्वास शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलाय, चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू हवे डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्या खाली. आबा कदम देखील बाद होताना पाहायला मिळतात. आबा कदम बॅक टू द पवेलियन शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलाय, चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू हवे डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्या खाली. आबा कदम देखील बाद होताना पाहायला मिळतात. या चषकामध्ये देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब याच खेळाडूला दिला गेला होता आणि का मला बेस्ट बॉलर म्हणून हा किताब दिला गेला त्याचं प्रात्यक्षिक स्वतःला सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गणेश ऑन बॉलिंग मार्क. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 मोठे हादरे दिले ते वरपेवाडी या संघाला. आबा कदम आणि सुजयला बाद केले गेले. त्यानंतर नवीन फलंदाज दाखल होतोय विश्वास. स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतोय तो निलेश. थिंक एज घेतली गेली, उसळी घेणारा चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी. एक धावफलकावरती लागेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. आता 18 धावेंची गरज असेल. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 18 धावा असं हे समीकरण आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या खाली चुकी करतोय, गफलत करतोय. तोपर्यंत या 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावा धावफलकावरती जातील आणि धावफलक उंचावला जाईल आणि या 2 धावने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. अजूनही 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा, 16 धावा 7 चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित असेल निलेशच्या बॅट मधून. यावेळी चेंडू पंच केला, चेंडू जातोय हा वेट शॉट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या खाली जाईल. तोपर्यंत चेंडू जातोय तो घोषित रिझन मध्ये. एकही धावसंख्या धावफलकावरती लागते. षटकाची समाप्ती होते. आता गरज असेल ती 6 चेंडूंमध्ये 15 धावेंची.
15 धावा 6 चेंडू कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. विनंती असेल आंबवडे संघ प्लीज कुठली टीम मीटिंग नकोय. आपल्या खेळाडूंचं योगदान देखील तेवढं महत्वपूर्ण आहे. एक मोठी स्पर्धा आहे आणि उपांत्य फेरी अंतिम फेरीचे सामने तसेच एक प्रेक्षणीय सामना आपल्याला या श्रीकृष्ण दिवा ग्रामस्थ मंडळाच्या या मैदानावरती खेळवायचा आहे. विलंब लावू नये. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला आपण पाहतोय फलंदाज विश्वास, नॉन स्ट्राईक इनला योगेश. 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू. स्ट्राईक इनला विश्वास, नॉन स्ट्राईक इनला निलेश. गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्कवर. विनोद 6 चेंडू 15 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याखाली चांगला असा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. संजीवनी देणारा हा चौकार आपण प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याखाली चांगला असा चौकार आला. चौकार आल्यानंतर समीकरण बदलतंय. पार संजीवनी देणारा हा चौकार आपल्याला मिळतोय. आता गरज असेल ती येणारे 5 चेंडू 11 धावांची. 5 चेंडू 11 धावा 11 धावा 5 चेंडू. प्रेक्षकांची उत्कंठा वैधक वाढवणारा हा सामना आपण पाहत आहात. वरपेवाडी विरुद्ध आंबवडे. 5 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज निघते गोलंदाजी मार्कवर विनोद. विनोद सज्ज होतोय. स्ट्राईक इनला विश्वास, नॉन स्ट्राईक इनला निलेश. विश्वासच्या पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला गेला. 22 मध्ये ही धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत फलंदाज बाद होतोय. फलंदाज तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळतोय तो निलेश. निलेश बॅक टू द पवेलियन. तर कुठल्या फलंदाजाला आमंत्रित केलं जाईल आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले त्याने गोलंदाजी अचूक टप्प्याची ज्याची आपण पाहिली तो आधार दाखल होतोय. आता गरज असेल ती 11 धावांची. 4 चेंडू 11 धावा 11 धावा 4 चेंडू. प्रेक्षकांचा मन वेधून घेणारा हा सामना. कालच्या दिवसात देखील सकाळच्या प्रहर मध्ये असेच अनेक अतितटीचे सामने आपण पाहिलेत. आधार दाखल होतोय. आज संघाला त्याच्याच आधाराची गरज आहे. गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच कुशलता आपल्याला पाहायला मिळाली. तीच कुशलता आता फलंदाजीमध्ये ठेवावी लागेल. कौशल्य दाखवावे लागेल. कलेचं प्रदर्शन करावं लागेल. आपल्या गावाला विजयी होण्यासाठी एक महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. तो आधार उतरलाय. नॉन स्ट्राईकिंगला विश्वास ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलाय. 4 चेंडू 11 धावा 11 धावा 4 चेंडू. विनोद निघते गोलंदाजी मार्कवर. आंबवडे विरुद्ध वरपेवाडी अशी एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतात या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मत्रेवाडी चषक या चषकामध्ये. चेंडू पंच केलाय. पंच केल्यानंतर चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिझन मध्ये गफलत झाले. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि 2 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. अजूनही 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. एक मोठा फटका सामना दुरावताना पाहायला मिळू शकतो तो आंबवडे संघाकडून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. उचळी घेतले सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असेल तर विनंती असेल शिवतेज तुपेवाडी संघ कर्णधार अक्षय तुपे. शिवतेज तुपेवाडी संघ कर्णधार अक्षय तुपे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तुपेवाडी संघ हॅलो. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि फलंदाज धाव घेण्याच्या मार्गावरती असताना बाद होतोय. तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळते. आता पूर्णपणे वर्चस्व गाजवताना आपल्याला आंबवडी संघ पाहायला मिळतो. 1 चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज असेल. 8 धावा 1 चेंडू. 1 चेंडू 8 धावांची गरज आणि या ठिकाणी सामना विजयी ठरतोय तो आंबवडे हा संघ. आंबवडे संघ या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय. चांगला असं प्रदर्शन देखील वरपेवाडी या संघाकडून आली. सुजयची फलंदाजी आपण पाहिले तर या सामन्याचा सामनावीर दिला जाईल ज्या गोलंदाजाने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तो